Welcome to Shadi Walagar. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे छान असणार. हे बघा, इथून स्टार्टिंग झाली होती लग्नाच्या खरेदीची. साड्या घेण्यासाठी गेलो होतो. पहिले सगळ्यांसाठी घेतल्यानंतर बघा मग माझा नवरा मला घागरा घेण्यासाठी घेऊन गेला होता. तुम्ही तर हा लूक बघितलाच आहे आणि कसा वाटला मला नक्की सांगा. त्याच्यानंतर बघा, वा 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 वा, सुंदर. कधी काळी मी ट्रेनमधून किंवा बसमधून हे सगळे व्ह्यूज बघत होते. आता स्वतःच्या गाडीमधून स्वतःच्या नवऱ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी बघण्यात जो एक आनंद आहे ना, आणि मनासारखं लग्न झालं, मनासारख्या व्यक्तीशी झालं की सगळं स्वर्ग वाटायला लागतं. सनरूफमधून ही सगळी मजा बघताना. त्याच्यानंतर आम्ही गेलो पत्रिका डिसाईड करण्यासाठी. आम्ही 3 पत्रिका घेतल्या होत्या. एक लाईक मी जिथे जॉब करते त्यांना देण्यासाठी वगैरे, एक घरच्यांसाठी. रात्रीचे 3 वाजले होते. रुखवत बनवण्याचं काम चालू होतं. मेहंदी प्लेट, हळदी प्लेट आम्ही सगळं घरी बनवलं. ही माझी गोड वहिनी आहे. बघा, सगळे झोपले आणि हे मी रुखवताचे सप्तपदीचे जे माउंट बोर्ड असतात ते रेडी करत होते. ऑरेंज आणि येल्लो कलरमध्ये आम्ही ते केले होते. ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेल. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही अग्रवाल साडीजमध्ये गेलो. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असेल आणि माझ्याही चेहऱ्यावरून दिसत असेल की आम्ही रात्री किती वाजेपर्यंत जागलो होतो. त्याच्यानंतर अनुष्का शर्माने जो लूक केला होता रेड कलर साडीमध्ये, तो मला करायचा होता. आणि आईसाठी ही साडी घेतली होती. आयुष्यात पहिल्यांदा माझ्या आईने 7,000ची साडी घेतली. ती पण आम्ही 10,000-1,000ची काढलेली, पण ती म्हटली की नको बाबा. त्याच्यानंतर आम्ही गेलो डीमार्टला. ॲक्च्युली आमच्याकडे रिटर्न गिफ्टचं पण असतं, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काही कप्स घेतले. त्याच्यानंतर काही बरण्या असतात त्या घेतल्या. त्याच्यानंतर अजून 4 ते 5 प्रकारचे गिफ्ट्स घेतले होते. आणि तुम्हाला ते मी दाखवेलच पुढे की कोणते गिफ्ट्स आम्ही त्याच्यामध्ये पॅक केले होते. आणि बघा, ही सोनू काय बोलत होती आणि तिला काय शिकवलं होतं मी माहिती आहे का? सांगते. त्याच्यानंतर आला वडे पापडाचा दिवस. हा जो ब्लॉग तुम्ही बघत आहात ना, हा मी कंटिन्यूशनमध्ये लाईक एडिट केलेला आहे. तर हे बघा, हे शादीवाला घर, हे सगळं आम्ही असं एकदम प्रॉपर आणलेलं होतं. ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वहिनीच्या घरची आहे. त्याच्यानंतर बिचारी बघा असे फुलं कट करत होती. हे असे फुलं कट केले ना सीझरने की त्याच्यामध्ये त्याची हिरवा कलर असतो ना पानांचा, तो येत नाही. त्याच्यानंतर अश्विनी, रेश्मा, माऊ ही त्यांची रेश्माची सासूबाई आहे, तिची मम्मी आहे, म्हणजे माझी मामी आहे. तर शादीवाला घर हे असं सगळं आम्ही शूट आऊट वगैरे केलं. तुम्ही इंस्टाग्राम रीलला बघितलंच असेल. आय नो हा व्लॉग खूप लेट येत आहे, पण नवीन घरात सेटल होणं, सगळं शिफ्टिंग चालणं, एडिट करणं पॉसिबल होत नव्हतं. आणि कधी टाकू त्याला मुहूर्तही लागत नव्हतं. तर अशा प्रकारे आम्ही फुलांच्या पाकळ्या टाकून ते सगळे सीन जे आहेत ते शूट आऊट केले. त्याच्यानंतर तुम्हाला आता याला कंटिन्यूशनमध्ये हा जो व्लॉग बघताय तुम्ही, हा वड्यापापड्याचा सीझनवाला आहे. स्टार्टिंगपासूनच तुम्हाला हा व्लॉग बघायला मिळतो आहे. आणि दररोज एक सिरीज येणार आहे शादीवाल्या व्लॉग, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे. ही बघा, आमची ही डुबू आहे, ही रेश्माची मुलगी आहे, म्हणजे माझ्या मामाच्या मुलीची मुलगी आहे. त्याच्यानंतर पूजेला सुरुवात झाली. ही बघा माझी छोटी करवली माझ्या मागेच अशी एकदम आधारस्तंभासारखी उभी होती. आणि हा जो मी आज घागरा घातला होता, वहिनींचा आहे, तर त्यांची इच्छा होती तर मी तो घागरा घातला. पूजा चालू झाली. पहिले 5 वडे मी टाकले. त्याच्यानंतर पापडाचा पण प्रोग्राम होताच. आणि हे बघा, अशी इथे ही परंपरा जी आहे, खरं आपल्या ज्या परंपरा आहेत ना, भारतीय परंपरा, त्या अगदी सुंदर आहेत. पापडा लाटण्यासाठी हे बघा, हे असं सगळं डेकोरेशन केलं होतं. त्याच्यानंतर सगळ्या 5 सवाष्णींनी वड्याचा प्रोग्राम केला. सगळेजण आलेले होते. एकदम मज्जा वाटत होती, नाही का? की जे स्वप्न आपण बघितलेलं असतं ते जेव्हा पूर्ण होणार असतं तेव्हाची एक मजाच वेगळी असते. कारण की अरेंज मॅरेजमध्ये एक वेगळी गोष्ट असते, पण लव्ह मॅरेजमध्ये बघा माझा आनंद तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल. हे आजीचं घर आहे माझं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे मतलब जुने आहेत, जे माझे व्लॉग बघता आहेत त्यांना तर माहितीच असेल, पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी ही आमची डुगू. त्याच्यानंतर मस्त स्पीकर आणला होता. आम्ही सगळेजण एकदम फुल टू एन्जॉयमध्ये नाचलो, गाणे म्हटले, जेवण केलं. त्या दिवशी आमच्याकडे मिसळ पावचा बेत होता. आणि हे बघा, हे जे पहिले 5 पापड असतात ना शगुनाचे, ते नवरीबाईंनी लाटायचे असतात. तर ते लाटण्याचा प्रोग्राम चालू झाला. म्हणजे काय पूर्वीची प्रथा असेल नाही की
5 पापड 5 वडे पहिले नवरीने लाटायचे तिच्या हाते. तर आता त्याच्यानंतर हे जे घर तुम्ही बघता आहात ते आहे माझ्या वहिनींचं म्हणजे तेजसच्या ज्या मोठ्या वहिनी आहेत इकडच्या सासरच्या, तर त्यांच्या माहेरचं. तर त्यांच्या माहेरच्यांनी आम्हाला दिंडोरीला सगळ्यांना असं मस्त मस्त केळवणाला बोलवलं होतं. आता केळवण ज्यांना माहिती नसेल ते असं असतं की ज्यांचं नवीन लग्न ठरतं ना त्यांना जेवायला बोलवायचं असतं, त्यांचे म्हणजे आदरातिथ्य करतात. हे माझे सासरे आहेत. त्याच्यानंतर त्या वहिनी आहेत, खूप गोड अशा आहेत त्या, कोमल नाव आहे त्यांचं. त्याच्यानंतर असं सगळ्यांचं त्यांनी पाय वगैरे धुवून औक्षण करून सगळं एकदम छान असं वेलकम केलं. काही शॉर्ट याच्यातले मिसिंग असतील कदाचित, कारण इतका डेटा फोनमध्ये ठेवून तो कदाचित माझ्याकडनं डिलीट पण झाला असेल. तर असं छान त्यांनी मस्त एक असं आमचं वेलकम केलं होतं. फ्लॉवर्स ठेवून त्यांनी मस्त डेकोरेशनसुद्धा केलं होतं. तर असं सगळ्यांना, हे बघा ह्या माझ्या वहिनी आहेत, सगळ्या ज्या वहिनी आहेत ना माझ्या त्या एकदम गोड 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 आहेत. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, एकदम मैत्रिणीसारख्या बहिणीसारख्याच असतात. आम्ही असं कधी म्हणजे म्हणतच नाही की आमच्या वहिनी आहेत किंवा असं काही. त्याच्यानंतर आमच्या दादूला पण केलं आणि हा तिथे त्यांना सांगत होता आमच्या चाचूलाच्या लग्नाला यायचं हं. तर ह्या मम्मी आहेत. त्याच्यानंतर कम टू ब्राईट टू बी ग्रूम टू बी असं सगळीकडे वाचत होतो आम्ही, असं स्पेशल फील करून देत होते नाही का सगळे. त्याच्यानंतर ही व्हिडिओ तर आम्हाला काढायचीच होती. तर अशी मस्त ती एक व्हिडिओ आम्ही काढली. तर सगळे ही जी पार्ट 1 पार्ट 2 लग्नापर्यंत म्हणजे बिदाईपर्यंतचे जे व्लॉग आहेत ते आता येणार आहेत. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.